मागच्या व्हिडिओमध्ये आपण शिकलेला होता ना पुष्कळ साऱ्या रिफ्रॅक्शनच्या गोष्टी. त्याच्यामध्ये एक गोष्ट शिकला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. या रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सवरचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये सॉल्व करणार आहोत. तर ही जे प्रॉब्लेम्स आहेत हे बुकवाले प्रॉब्लेम्स आहेत, जे बुकमध्ये सॉल्व्ड आहेत ना ते. आणि सॉल्व्ड सोबतच जे अनसॉल्व्डवाले पण प्रॉब्लेम राहतील, हे अनसॉल्व्डवाले पण प्रॉब्लेम आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर सॉल्व्ड प्लस अनसॉल्व्ड दोन्ही प्रकारचे प्रॉब्लेम्स पाहूया आपण. बट त्याच्या अगोदर इतकी गोष्ट लक्ष द्या की आपण याच्यामध्ये फक्त हा नाही शिकणार आहोत की रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचे प्रॉब्लेम कसे सोडायचे. कोणतेही प्रॉब्लेम देण्याच्या वेळी सर्वात आधी काय बघायचं हा शिकणार आहोत. तर सर्वात आधी लिहायचं गिवन की प्रॉब्लेममध्ये दिलेल्या काय आहे. तर क्वेश्चन वाचा. द ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय दिलेला आहे? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दिलेला आहे. कशाचा दिलेला आहे? वॉटरचा. तर पहा, सर्वात आधी लिहायचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कशाचा दिलेला आहे? वॉटरचा. आता इन द रिस्पेक्ट ऑफ, जो कोणाच्या रिस्पेक्टमध्ये राहणार? तर फर्स्ट मीडियमच्या. तर फर्स्ट मीडियम इथं कोण आहे? व्हॉल्यूम. हा कसं सांगत आहे की इथं तुमच्याकडे वॉटर आहे म्हणते आणि एक सोर्स आहे. तर सोर्स कुठं राहणार? हवेत राहणार. आणि या हव्यामधून हा जो सोर्स आहे हा लाईटची बीम पास करणार. ठीक आहे. तर ही जी लाईट बीम पास झाली आहे ती अशी सरळ गेल्या पाहिजे होती, बट ही सरळ जाते का? नाही. तर ही काय करते? ही जी नॉर्मल आहे याच्याकडे अशी वळते थोडी. तर ही जी वळणारी आहे यालाच आपण काय म्हणत होता? रिफ्रॅक्टेड रे. आणि याच्यासाठीच आपण काय करत होता? हवाला अँगल काढत होता आणि याच्यावरनंच आपण रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचे अँगल काढला होता. आपल्याला का माहिती चालते की याची जी वेलॉसिटी आहे आणि याची वेलॉसिटी जी आहे ती चेंज होते आणि याच्यामुळेच बेंडिंग ऑकर होते. तर त्यावेळी आपण काय लिहितो? वेलॉसिटी ऑफ लाईट इन अ फर्स्ट मीडियम अपॉन वेलॉसिटी ऑफ लाईट इन अ सेकंड मीडियम. यालाच आपण काय म्हणतो? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ अ वॉटर. आता जो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर आहे याच्यामध्ये वेलॉसिटी कशाची आहे? वॉटरची आहे. तर आपल्याला वेलॉसिटी ऑफ वॉटर कुठे लिहायला लागेल? खाली लिहायला लागेल. तर यावेळी मी काय म्हणणार? जी वरची वेलॉसिटी आहे ती फर्स्ट मीडियम म्हणजे माझ्याकडे कोण आहे? स्पेस आहे. आणि सेकंड म्हणजे स्पेसला आपण व्हॅक्यूम पण म्हणू शकतो. आणि जो सेकंड मीडियम आहे तो आपल्यासाठी कोण आहे? वॉटर आहे. असाच म्हणणार मी. ठीक आहे. याची गरज आहे, याला समजावलं मी तुम्हाला. आता याला साईड करून देत आहे. आता पहा, आपल्याला सांगितलं काय काय आहे? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ अ वॉटर विथ रिस्पेक्ट टू व्हॅक्यूम असं सांगितलं आहे. कारण की आपल्याला वेलॉसिटी कोणाची दिलेली आहे? व्हॅक्यूमची. म्हणजे हा जो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे हा कोणासोबत आहे? व्हॅक्यूमसोबत आहे. म्हणजे आपल्याला काय काय, हा जो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे तो दिलेला आहे. तर मी काय म्हणणार? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ अ वॉटर विथ रिस्पेक्ट टू व्हॅक्यूम इज वेलॉसिटी इन अ स्पेस अपॉन वेलॉसिटी ऑफ लाईट इन अ वॉटर. आता माझ्याकडे हा फॉर्म्युला तयार झाला. याच फॉर्म्युल्याने मला काय करायचं आहे? प्रत्येक प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे. सरळ सरळ व्हॅल्यू मांडणार. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती दिलेला आहे? 1.3. जेव्हा पण गिवन दिलेला राहते त्याला लिहून टाकायचं. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 1.36 दिलेला आहे. आणखी काय दिलेली आहे? वेलॉसिटी ऑफ वॉटर काढा म्हणते. वेलॉसिटी ऑफ वॉटर काढायची आहे. ही वाली व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. ठीक आहे. वेलॉसिटी ऑफ वॉटर काढायची आहे म्हणजे क्वेश्चन मार्क. आणखी काय दिलेलं आहे आपल्याला? वेलॉसिटी ऑफ व्हॅक्यूम. व्हॅक्यूमची किंवा स्पेसची जी वेलॉसिटी आहे ती किती आहे म्हणते? 3 × 10⁸ मीटर पर सेकंड इतकी दिलेली आहे. तर आपल्याला काय काय माहिती आहे? इतकी गोष्ट माहिती आहे की रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती आहे? 1.36 इक्वल्स टू वेलॉसिटी इन स्पेस माहिती आहे किती आहे? 3 × 10⁸ मीटर पर सेकंड इतका दिलेला आहे. अपॉन आपल्याला वेलॉसिटी ऑफ वॉटर माहिती आहे का? नाही. आता पहा, हा जो व्हॅल्यू आहे ना आपली, हे डिनॉमिनेटरमध्ये आहे. जर हिला आपण या साईडला घेऊन गेला तर हे कशामध्ये जाणार? न्यूमिरेटरमध्ये. तशाच प्रकारे ही जी व्हॅल्यू आहे जर या इक्वल्स टूच्या या साईडला जाते तर ते का होते? या साईडला डिनॉमिनेटरमध्ये जाते. म्हणजे या व्हॅल्यूजला मी इंटरचेंज करू शकते. म्हणजे माझ्याकडे वेलॉसिटी ऑफ जे वॉटर आहे ती काढायची आहे. ही किती मिळणार? 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. ठीक आहे. अपॉन 1.36. आता 1.36 आहे, इथं काय आहे? 3 आहे. ठीक आहे. तर मी काय करू शकतो? 3.00 आहे. 3 म्हणजेच काय आहे? 3.00 आहे. यालाच मी काय लिहू शकतो? 3.00 आहे. इथं 10⁸ आहे. ठीक आहे. या 10⁸ आपण काही करत नाही आहोत. ठीक आहे. आता पहा, 1.36 आहे. यालाच आपण काय लिहू शकतो? 136 लिहू शकतो. जेव्हा आपण काय करणार? या पॉईंटला इकडे हलवणार. तेव्हा काय केला? इथे एक पॉईंट होता त्याला पण आपण काय केला? या साईडला शिफ्ट केला. म्हणजे यालाच मी 300 लिहू शकतो. जेव्हा मी काय करणार? याला 136 लिहिणार तेव्हा.
पॉईंट काय करतो ना आपण सेम गोष्टीने हलवतो एका ठिकाणावरनं दुसऱ्या ठिकाणी. तर मी काय करणार 136ने भाग देणार 300ला, तेव्हा माझ्याकडे व्हॅल्यू किती मिळणार 136 गुणिला 2 जर केला मी तर माझ्याकडे किती वाजते बे 1 बे, बे 3 6 आणि हा किती होत आहे 12 होत आहे, म्हणजे इथं किती येणार 7 होणार है ना. अशा प्रकारे करणार. आता 300मधून 272 गेले तर आपल्याकडे किती उरतील 28च्या जवळपास व्हॅल्यू मिळणार, कारण की 70 गेले तर 30 वाजते. मग आपण इथं पॉईंट जर दिला तर इथं किती होऊन जाणार 280 होऊन जाणार. 280 झाला. आता 280 आणखी पुन्हा 2ने भाग जाऊ शकतो, तर माझ्याकडे किती आला 272 आला. पुन्हा किती वाचणार 80 वाचणार. ठीक आहे, म्हणजे आपल्याला आन्सर किती मिळाला 2.2. तर आपला वेलॉसिटी ऑफ लाईट इन वॉटर जेव्हा 3ला आपण 1.36ने डिवाइड केला तर आपला आन्सर किती आला 2.2 इंटू हा 10.8ला आपण हलवला का नाही, म्हणजे 10.8 मीटर पर सेकंड. मीटर पर सेकंड ही आपली काय आहे वेलॉसिटी ऑफ लाईट इन अ वॉटर. म्हणजे वॉटरमध्ये वेलॉसिटी किती राहते जवळपास 2.2 इंटू 10⁸ मीटर पर सेकंड. अशाच प्रकारे आता आपण पहिला प्रॉब्लेम जर समजला असेल तर सेकंड प्रॉब्लेम कसा सॉल्व करू शकतो हा बघूया. ठीक आहे, सेकंड क्वेश्चनकडे जाऊया. ठीक आहे, हा सेकंड क्वेश्चन दिसत आहे. सेकंड क्वेश्चनमध्ये काय विचारत आहे तो लक्ष द्या. याच्यामध्ये काय म्हणते लाईट ट्रॅव्हल्स विथ अ वेलॉसिटी आणि एक वेलॉसिटी दिलेली आहे इन ए मीडियम. एका मीडियममध्ये लाईटची वेलॉसिटी दिलेली आहे, म्हणजे V1ची व्हॅल्यू दिलेली आहे. किती दिलेली आहे 1.5 इंटू 10⁸ मीटर पर सेकंड इतकी दिलेली आहे. ऑन एंटरिंग पहिल्या मीडियममध्ये दिलेली आहे. ऑन एंटरिंग सेकंड मीडियम जेव्हा ती लाईट सेकंड मीडियममध्ये जाते म्हणते त्याची वेलॉसिटी किती होते म्हणते 0.75 इंटू 10⁸ मीटर पर सेकंड. म्हणजे की V2ची व्हॅल्यू किती दिलेली आहे 0.75 इंटू 10⁸ मीटर पर सेकंड इतकी दिलेली आहे म्हणते. व्हॉट इज रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम. काय विचारत आहे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स विचारत आहे, म्हणजे यांची व्हॅल्यू विचारत आहे आणि कुणाच्या रिस्पेक्टमध्ये म्हणते सेकंड, कुणासाठी म्हणत आहे सेकंड मीडियमसाठी विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट. आपल्याला माहिती आहे की हा काय आहे V1/V2. कोणाला विचारत आहे एखादी लाईट जेव्हा एंटर करते म्हणते फर्स्ट मीडियममधून सेकंड मीडियममध्ये, इथं त्याची स्पीड होती म्हणते 1 इंटू 10⁸ मीटर पर सेकंड. बट जेव्हा ती याच्यामध्ये ट्रान्सफर झाली तेव्हा हिची स्पीड झाली म्हणते 0.75 इंटू 10⁸ मीटर पर सेकंड. तर आपल्याला काय म्हणते ही जी आहे याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काढा, म्हणजे V2 काढा म्हणत आहे. तर सॉरी N2 काढा म्हणत आहे. तर यावेळी आपल्याला माहिती आहे की फॉर्म्युला काय राहते फर्स्ट मीडियमची वेलॉसिटी अपॉन सेकंड मीडियमची वेलॉसिटी. फक्त पुट करायची आहे 1.5 इंटू 10⁸ मीटर पर सेकंड अपॉन 0.75 इंटू 10⁸ मीटर पर सेकंड. आता पहा 10⁸ इथं पण आहे, 10⁸ इथं पण आहे, म्हणजे कॅन्सल झाला. आता आपण काय करू शकतो याला सॉल्व करू शकतो फर्दर की 1.5 अपॉन किती वाचला 0.75 इतका वाचला आहे. आता तुम्हाला पॉईंट मी शिकवला की 1.5 आहे, याच्या साईडला इथे किती पण झिरो राहू शकतात, याच्या पण साईडला किती पण झिरो राहू शकतात. ठीक आहे, अशा प्रकारे राहणार. आता पहा लक्ष द्या की आता इकडे झिरो आहेत, आपण काय करणार पॉईंटला शिफ्ट करणार आहोत. तर पॉईंटला कितीने शिफ्ट करत आहे लक्ष द्या 1ने शिफ्ट केला तर इथला आपण पॉईंट कितीने शिफ्ट करायला लागेल 1ने. आता याला 75 बनवायचे आहे तर पॉईंट कितीने शिफ्ट करायला लागेल 2ने. तर याचा पण पॉईंट कुठे शिफ्ट होणार इथं, म्हणजे याची व्हॅल्यू किती बनली जर 2ने शिफ्ट केला तर 1.50 आणि याची व्हॅल्यू किती बनली 7.75. आता आपल्याला माहिती आहे की 75 × 75 75 2 150 म्हणजे की 2/1. ठीक आहे, 75 × 75 75 2 150 म्हणजेच की 2. म्हणजे आपल्याला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती मिळाला 2. आणि हा मीटर पर सेकंद वगैरे लागणार का नाही, का बरं, कारण की मीटर पर सेकंद तर कॅन्सल झाला. म्हणजे आपला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ अ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट मीडियम हा किती मिळाला 2 इतका मिळाला.
जर इतका समजला असेल तर व्हिडिओला लाईक करत चला. आता आपण काय करणार आहोत, अनसॉल्वड वाले प्रॉब्लेम बघणार आहोत. क्वेश्चन काय बोलत आहे, आता अनसॉल्वड वाले सॉल्व करत आहोत. याच्यामध्ये इफ द स्पीड ऑफ अ लाईट इन अ मीडियम, एखाद्या मीडियममध्ये स्पीड ऑफ लाईट किती आहे म्हणते 1.5. आता 1.5 एखाद्या मीडियममध्ये आहे म्हणते, तर एक मीडियमची सांगितलं किती आहे 1.5. तर जी ही जे रे येत आहे ही एंटर करत आहे याची किती आहे म्हणते 1.5 इंटू 10⁻8 मीटर पर सेकंड. आणि याच्यासाठी काय काढा म्हणते, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काढा म्हणते, म्हणजे इटाची व्हॅल्यू. बट ही जे लाईन येत आहे ही कुठपासून येत असेल, तर ही जे लाईट येत आहे ही स्पेसपासून येत असेल. आणि आपल्याला माहिती आहे की वेलॉसिटी इन अ स्पेस कशाची, तर लाईटची किती राहते 3 × 10⁸ मीटर पर सेकंड इतकी राहते. इतका आपल्याला प्रत्येक वेळेस माहीत राहते. मग या इटाची व्हॅल्यू का होणार, इटा विथ रिस्पेक्ट टू, म्हणजे कोणासाठी सेकंड मीडियमसाठी काढायचे आहे, विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट मीडियम. तर आपल्याला काय माहिती आहे की वेलॉसिटी ऑफ लाईट इन अ फर्स्ट मीडियम अपॉन वेलॉसिटी ऑफ लाईट इन अ सेकंड मीडियम. सिंपलची गोष्ट आहे. आता पहा काय सांगितलं आहे, काय काढा म्हणत आहे, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ अ मीडियम. मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजे इटाची व्हॅल्यू काढायची आहे. तर जर आपल्याला V1ची व्हॅल्यू माहिती आहे किती आहे 3 × 10⁸ मीटर पर सेकंड आणि V2ची व्हॅल्यू तर दिलेलीच होती, हे V2ची व्हॅल्यू आहे. तर V2ची व्हॅल्यू किती आहे 1.5 × 10⁸ मीटर पर सेकंड. जर आता तुम्हाला माहिती आहे तर ही सर्वच्या सर्व व्हॅल्यूज तर कॅन्सल होतील कारण की हे सारखे सारखे आहेत. आता पहा 1.5 × 2 किती होतात 3 होतात. 1.5 × 1 1.5 2 3. किंवा जर तुम्हाला सॉल्व करायचे असेल तर तुम्ही कसे सॉल्व करू शकता, 3 आणि इथं किती राहणार 1.5. आता मी काय सांगितलं होतं की इथं काही नाही आहे म्हणजे पॉईंटच्या नंतर काय राहतात 0 0 राहतात. आता मला पॉईंट कुठं शिफ्ट करायचं आहे, या पॉईंटला इथं शिफ्ट करायचं आहे, तेव्हा मला 15 मिळणार. तर या पॉईंटला पण कुठं शिफ्ट करायला लागेल इथे. म्हणजे मी काय म्हणू शकतो, हा 3/1.5 काय लिहू शकतो 30/15 लिहू शकतो. 15 × 1 15, 15 2 30. म्हणजे आपला आन्सर किती येत आहे 2. म्हणजे आपण जेव्हा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट मीडियम काढला तेव्हा आपले आन्सर किती येते 2 इतका येते. ठीक आहे, इतका समजला. आता आपण सेकंड वाला प्रॉब्लेम पाहू. पहा सर्वात आधी लिहायचा की गिवन काय दिलेलं आहे म्हणून. तर गिवन लिहिणार. गिवनमध्ये काय म्हणते, द ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजे काय दिलेलं आहे, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दिलेला आहे. कोणाचा दिलेला आहे, ग्लासच्या. अँड आणि कशाचा दिलेला आहे, वॉटर. 3/2 अँड 4/3. आता हा कुणासाठी दिलेला आहे आणि हा कुणासाठी दिलेला आहे, कसा शोधणार, याच्या मागे रिस्पेक्टिव्हली लिहिलेला आहे म्हणजे एका पाठोपाठ. तर ग्लाससाठी कोणता राहणार 3/2 आणि वॉटरसाठी कोण राहणार 4/3. म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ अ ग्लास दिलेला आहे आणि रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ अ वॉटर दिलेला आहे. ठीक आहे, इक्वल्स टू किती दिलेला आहे 3/2 दिलेला आहे आणि काय दिलेला आहे 4/3 दिलेला आहे. व्हॉट इज रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, काय म्हणत आहे, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सच विचारत आहे. बट ग्लास विथ रिस्पेक्ट टू वॉटर, बट कुणासोबत म्हणत आहे, ग्लासचा विचारत आहे आणि कोणाच्या रिस्पेक्टमध्ये, वॉटरच्या रिस्पेक्टमध्ये. बट म्हणजे हा जो रिस्पेक्टमध्ये आहे हा वॉटरच्या रिस्पेक्टमध्ये आहे का, नाही, हा कुणाच्या रिस्पेक्टमध्ये आहे, स्पेसच्या रिस्पेक्टमध्ये आहे. हा कुणाच्या रिस्पेक्टमध्ये आहे, स्पेसच्या रिस्पेक्टमध्ये. म्हणजे ही जी व्हॅल्यू आहे ही कोणासाठी आहे, V1 डिवायडेड बाय V2 साठी आहे, सॉरी V1 डिवायडेड बाय G साठी आहे. आणि V1 ची व्हॅल्यू कोण आहे, आपल्यासाठी स्पेस आहे, अपॉन V1 अपॉन कशासाठी आहे, हा वॉटरसाठी आहे असं म्हणू शकतो मी. आणि विचारत काय आहे, ग्लासची व्हॅल्यू विचारत आहे कुणाच्या रिस्पेक्टमध्ये, वॉटरच्या रिस्पेक्टमध्ये. म्हणजे मी काय लिहू शकतो यालाच, VW डिवायडेड बाय VG आहे ना, फर्स्ट मीडियम विथ आणि G विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट मीडियम असं म्हणू शकतो. आता पहा हा करत्या वेळी आपण काय करणार, आपल्याला VW अपॉन VG पाहिजे. तर याच्यामधनं VW अपॉन VG जेव्हा पाहिजे राहणार आपल्याला, आपण काय करू शकतो, यावेळी याला इंटू करणार. काय करू शकतो, इंटू केला जर आपण याची व्हॅल्यू किंवा डिवाइड केला, काय केला, डिवाइड केला याला कोणासोबत, याच्यासोबत, कुणासोबत V1 अपॉन VG सोबत, तर आपल्याला काय मिळू शकते, फक्त डिवाइड करून पहा. ठीक आहे, आता आपण हा काही करत नाही आहोत. ठीक आहे, आपण पहिले याला मोडू. आपण काय करणार, या दोघांची व्हॅल्यूला मल्टिप्लाय करून डिवाइड करून बघणार. तर जेव्हा मी या दोघांच्या व्हॅल्यूला डिवाइड करून पाहते तर मला काय मिळणार की
V1 अपॉन VG डिवायडेड बाय V1 अपॉन VW असा करू शकतो, किंवा हा याच्या उलटा पण करू शकतो. ठीक आहे, पहिले हा चेक करू की V1 अपॉन VW अपॉन VG अपॉन VW असा मिळाला. मला काय दिसत आहे, इकडे V1 ची व्हॅल्यू आहे आणि इकडे पण V1 ची व्हॅल्यू आहे, तर म्हणजे मी याला कॅन्सल करू शकतो. ठीक आहे, जर मी कॅन्सल केला तर मला काय मिळणार की हे जे VW आहे हे या साईडला डिवाइडमध्ये आहे, याच्या कशामध्ये आहे, डिवाइडमध्ये. तर डिवाइडच्या या साईडला जर गेली तर ते कशामध्ये जाणार, इंटूमध्ये जाणार. तर हा कशामध्ये जाऊ शकते, इंटूमध्ये. तर म्हणजे VW डिवायडेड बाय VG हाच काय झाला, याचा आन्सर झाला. आता पहा, मला काय करायला लागत आहे, हा आणण्यासाठी या दोघांना डिवाइड करायला लागत आहे. म्हणजे माझ्याकडे VW अपॉन VG तर मिळणार, बट याच्यासाठी मला काय करत आहे, या दोन व्हॅल्यूजला डिवाइड करायला लागत आहे. आता V1 अपॉन VG ची व्हॅल्यू किती दिलेली आहे इथं पहा, 3/2. तर इथं लिहू शकणार मी 3/2 डिवायडेड बाय V1 अपॉन VW ची व्हॅल्यू किती दिलेली आहे इथं, 4/3. तर मी इथं किती लिहिणार, 4/3. आता मी काय केलेला होता की यांना कॅन्सल आउट केलेला होता, बट इथं कॅन्सल आउट होऊ शकतात का, नाही होऊ शकत. म्हणजे पण मला याला सॉल्व करायला लागेल. मी या हा जो होता हा कशामध्ये आहे, डिवाइडमध्ये आहे. जे डिवाइडचे या साईडला घेऊन गेलात तो कशामध्ये जाणार, मल्टिप्लायमध्ये. तर मी यालाच कसा लिहू शकतो, 3 × 3 हा कशामध्ये होता, न्यूमरेटरमध्ये, डिनॉमिनेटरमध्ये. वर गेला तर कशामध्ये जाणार, न्यूमरेटर. आणि डिवाइडचा काय झाला, मल्टिप्लाय झाला. आणि इथं काय लिहिणार, 2 × 4 अशा प्रकारे लिहिणार. म्हणजे माझ्याकडे आन्सर काय आला, VW बाय VGचा आन्सर येत आहे. आणि 3 × 3 किती होते, 9. आणि 2 × 4 किती होते, 8 होते. म्हणजे मला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ अ ग्लास विथ रिस्पेक्ट टू वॉटर मिळाला. आता यालाच कसा लिहिणार, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ अ वॉटर विथ रिस्पेक्ट टू ग्लास इज 9.8. आणि हाच का राहणार आमच्यासाठी आन्सर राहणार, कशाचा, तर या प्रॉब्लेमचा. आता याच्या मागे काही युनिट लिहायची गरज आहे ना, नाही, कारण की रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय आहे, कॉन्स्टंट आहे. आणि कॉन्स्टंटचा कधी युनिट राहते का, नाही राहत. म्हणून कॉन्स्टंटचा युनिट राहणार नाही. तर आय होप हे चारही जे प्रॉब्लेम्स आहेत ते तुम्हाला समजले असतील. आणि समजले तर तुम्हाला काय करायचं आहे, व्हिडिओला लाईक करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे. आणि जे तुमचे मित्र असतील त्यांनासुद्धा शेअर करायचे आहे. आणि सबस्क्राईब आणि लाईक जरूर करा ना, जेणेकरून आपण मग जे समोर पण व्हिडिओ जे तयार करणार त्याच्यानं आपल्याला प्रोत्साहन मिळते की ठीक आहे, विद्यार्थी पाहत आहेत आणि त्यांना समजत आहे म्हणून. ठीक आहे, इतकं बोलून धन्यवाद. पुढच्या व्हिडिओसोबत मिळू आपण आणि त्याच्यामध्ये आपण आणखीन गोष्टी शिकूया. धन्यवाद, बाय.